स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी आता बऱ्यापैकी वेग पकडलेला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा आगामी काळामध्ये म्हणजे लवकरच होणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे उमेदवार, त्यामध्ये खास करून तरुण उमेदवार हे तयारीला लागलेले आहेत. तर अशाच प्रकारचे एक तरुण आणि तळपदार असे उमेदवार आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 2चे इच्छुक म्हणूयात किंवा संभाव्य उमेदवार मोहन दिवटेजी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की राजकारणामध्ये येण्याची त्यांची पार्श्वभूमी काय आहे, ते राजकारणामध्ये काय येऊ इच्छितात आणि प्रभाग क्रमांक 2चा कायापालट करण्याचं व्हिजन असल्याचं ते सांगतात. तर हे त्यांचं व्हिजन काय आहे, एक सांगोपांग अशा प्रकारची चर्चा आपण मोहनजीसोबत करणार आहोत. मोहनजी नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं. तुम्हाला सप्रेम जय महाराष्ट्र माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर मला सांगा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला कोणती राजकीय पार्श्वभूमी होती का, किंवा राजकारणामध्ये यायचं किंवा नगरसेवक पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून तुम्ही लोकांसमोर जात आहात, तर राजकारणामध्ये आपण कसं आलात, काय पार्श्वभूमी आहे आपली? खरं पाहता मला राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नाही. मी एक सामान्य कुटुंबातला किंबहुना पार्ट टाईम जॉब करून पुढे आलेला एक विद्यार्थी आहे. माझं महाविद्यालयीन शिक्षण हे राजेश शाहू महाविद्यालयामध्ये झालं. त्यानंतर मी पुण्यामधनं MBA कंप्लीट केलं JSPM महाविद्यालयातनं, आणि त्यानंतर कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं आणि एक 3 ते 4 वर्ष बँकेत जॉब केली आणि मग परत मी इकडं आलो. पण त्याआधी ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं शाहू महाविद्यालयामध्ये, तर विद्यार्थी चळवळीतनंच मला आवड निर्माण झाली की सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक काम करायचं. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील, त्या प्रश्नांना वाचा फोडायची. मला आठवतं आहे 2011ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो. माझं ग्रॅज्युएशन BCAमधनं झालेलं आहे आणि त्यावेळेस SC ST वगळता OBCच्या विद्यार्थ्यांची कंप्लीट फीस ही म्हणजे त्यांना फीस लागू करण्यात आली होती आणि SC STच्या विद्यार्थ्यांना ती फीस सवलत होती तशीच ॲज इट इज. आता बरेच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन ह्या बेसिसवरती झालं होतं की बाबा ठीक आहे, मला काही फीस लागणार नाही, ह्या उद्देशानं काही विद्यार्थी त्याला ॲडमिशन टाकले होते. काय जिद्द होती की पुढे चालून आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. बरेचसे उद्देश विद्यार्थ्यांचे होते, पण त्या उद्देशावरती कुठंतरी पाणी फिरलं असं म्हणायला हरकत नाही. आणि एक GR आला की OBCमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना अर्धी फीस लागू होईल, आणि मग कुठलाही विद्यार्थी तयार नव्हता. त्या प्रकरणामध्ये असं झालं की सगळे विद्यार्थी माझ्याकडे आले, कारण विद्यार्थ्यांना पण माहिती होतं की ह्या प्रश्नाला जर एक व्यक्ती वाचा फोडू शकतो तर तो मोहन दिवटे आहे. आणि नक्कीच त्या माध्यमातून विद्यार्थी माझ्याकडे आले, मला सांगितले की असा असा विषय आहे, आणि मी पण त्या स्ट्रीमचा असल्यामुळं मला पण विषयाची गांभीर्यता कळाली. कारण महाविद्यालयामध्ये असं होतं की काही गोष्टी फीस भरा तेव्हाच तुम्हाला तुमचे हॉल तिकीट देण्यात येतील, आणि प्राचार्याने ते हॉल तिकीट अडवून ठेवले होते. माझा मुद्दा हा होता की तुम्ही आत्ता सध्याला विद्यार्थ्यांचं का वाटोळं करताय? तुम्ही त्यांना हॉल तिकीट द्या, परीक्षेला पात्र बसवा, तोपर्यंत जो काही निर्णय आहे तो निर्णय येईल. आणि निर्णय आल्याच्या नंतर तो तुमचा मुद्दा राहिला की आयदर, कारण तो 3रं वर्ष होतं आणि विद्यार्थ्यांचा एक कलाटणीचा भाग होता, म्हणजे पैशासाठी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि त्या काळामध्ये असं झालं की मला महाविद्यालय बंद, आणि पहिली वेळेस शाहू कॉलेज जर कोणी बंद केलं असेल तर ते मी केलं होतं. त्यासाठी मला पोलिसही उचलून घेऊन गेले होते, आणि ती चळवळीचा भाग होता तो माझ्या. मला एकच गोष्ट त्यातनं शिकण्यासारखी भेटली की प्राचार्यांना आपण विनंती केली, प्राचार्यांनी त्या विनंतीला मान दिला आणि हॉल तिकीट तात्काळ देऊन टाकले. मग त्याच्यानंतर जे पासआउट झाले, ज्यावेळेस त्यांना TC काढायची वेळ असते, तर शाहू कॉलेजमध्ये काय, सगळ्याच कॉलेजमध्ये नो ड्यूज सारखा एक प्रकार असतो. तो नो ड्यूज सर्टिफिकेट देण्यासाठी जर पाठीमागचे काही ड्यूज पेंडिंग असतील तर मी सांगितलं होतं, जर समजा फीस जर समजा ॲज इट इज ठेवलं तो निर्णय, तर आम्ही फीस भरण्यासाठी तयार आहेत, पण तुम्ही सद्यस्थितीला. आणि तिथून माझ्या खरं तर राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. मला कुठेतरी आत्मविश्वास बिल्ड झाला की मी लोकांना न्याय देऊ शकतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू शकतो. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, विद्यार्थी सेनेचा मी शहर उपाध्यक्ष होतो, आणि मग तिथून माझ्या राजकीय प्रवासालाही सुरुवात झाली समजा. बरं, आता तुम्ही शिवसेना शिंदे गटाचं काम करताय. येस. तर शिवसेना शिंदे गटाकडं आपण कधी प्रवेश केला, तिकडं कशी वाटचाल, आणि प्रभाग क्रमांक 2 सोबत आपली नाळ कशी जोडलेली आहे? आज नाळ कशी जोडलेली आहे म्हणल्याच्या नंतर काय माहिती आहे का, माझा जन्मच प्रभाग क्रमांक 2चा आहे. बरं. त्याच्यामुळं जिथं जन्म झालेला असतो तिथं ॲटोमॅटिकली नाळ जोडलेली असते. आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी तुम्हाला आता जस्टच सांगितलं की एक प्रवास होता. त्या प्रवासाला मी विद्यार्थी दशेतून चालू केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2011ची पालिकेची निवडणूक लागली, त्यावेळेससुद्धा मी मनसेमध्ये होतो. मनसेमध्ये असताना
13 आमदार मनसेचे निवडून आलेले होते आणि नगरपंचायत, नगरपालिका टू महानगरपालिका हा एक नवीन प्रवास होता. आणि त्या प्रवासाचे तत्कालीन जे जिल्हाध्यक्ष होते अभय साळुंखे यांच्या नेतृत्वामध्ये मी पालिकेची जी काही सूत्रसंचालनाची जबाबदारी होती ती एकदम खंबीररित्या पार पाडली होती. कसं आहे, शेवटी लोकांना यश द्यायचं न द्यायचं हे लोकांच्या हातात असतं. आणि तिथून माझ्या या राजकीय जीवनाला, माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि खरं पाहता आता तुम्ही जो प्रश्न केला की तुम्ही म्हणजे सामाजिक जीवनातनं राजकीय जीवनामध्ये पदार्पण कसं केलं किंवा शिंदे गटामध्ये काम करण्याचं, सर्वप्रथम जी पक्षश्रेष्ठीनं जबाबदारी दिलेली महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब जर युवा नेतृत्वाला कुठं संधी देऊ शकतं किंवा कोणता पक्ष जर न्याय देऊ शकतं तर तो आहे शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब. कारण पायाला भिंगरी लावून सतत काम करणारा माणूस मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला. माझा ज्यावेळेस पक्षप्रवेश होत होता त्यावेळेस मी मुंबईवरती होतो, उदयगिरी बंगल्यावरती. त्यावेळेस शिंदे साहेबाच्या हस्ते प्रवेश होता. साहेबांना अचानक काम निघालं आणि साहेब तिथून निघून गेले. उदय सामंत साहेबांच्या हस्ते माझा पक्षप्रवेश झाला. आमचे लातूरचे तरुण तडफदार नेतृत्व, शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सचिन भैयाजी दाने हे सुद्धा युवा नेतृत्व एवढं सक्षम लाभलं आहे. ॲक्च्युली त्यांच्याकडनं घेण्यासारखं बरंच काही आहे. आता या माझ्या जवळपास आता बघायला गेलं तर 2011 ते 2025 या कालावधीमध्ये जेवढे काही मी जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख पाहिले त्याच्यामधला हा युवा नेतृत्व, कारण ज्या व्यक्तीमध्ये स्पार्क दिसतं त्या नेतृत्वाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहणं किंवा ते नेतृत्व आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे आपलं एक सौभाग्य असतं. आणि माझ्यासारख्या युवा नेतृत्वाला आज त्यांनी शहर प्रमुखाची जबाबदारी दिली हे माझं नशीब समजतो. एक नेतृत्व म्हणून लातूरचा विकास करण्याकडं, लातूरचा जो कायापालट करण्याचं जे माझं विजन आहे ते विजन घेऊन आज मी खरं तर या येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. मी एक इच्छुक आणि तुम्ही म्हणल्यासारखं एक संभाव्य उमेदवार आहे, एवढंच मी सांगतो. तुमच्या पक्षाकडून म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांचा फॉर्म मागवलेले आहेत आता इच्छुक उमेदवारांसाठी. तर यामध्ये माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला पक्ष तिकीट देईल असा विश्वास आहे का, आणि देईल तर का देईल, काय वाटतं? साहजिकशी गोष्ट आहे, आणखी पक्षाने फॉर्म मागितलेले नाही आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये पक्ष प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. हां, आमची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये असा विषय झाला की जे काही विषय आहेत ते प्रमुख पदाधिकाऱ्याची आमची बैठक कालच पार पाडली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांकडनं आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने लातूर शहराचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती प्रत्येकाचं काय विजन असेल त्यांच्याकडनं एक थोडक्यात आढावा घेण्यात आला. ही आढावा बैठक होती. आणि उद्याच्या 1 ते 2 दिवसामध्ये इच्छुक उमेदवाराचा अर्जसुद्धा या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्याप्रमाणे आदेश करतील किंवा आमची पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं आदेश देईल त्या पद्धतीनं आता आम्ही अर्ज घेण्याची प्रक्रिया चालू करेल. दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणलात की पक्षश्रेष्ठी तुम्हाला संधी देईल का, मी जसं म्हटलं की माझं काम हे आजपासून चालू झालेलं नाही आहे. माझं काम हे चळवळीचं काम आहे आणि लोकांमध्ये एक युवा नेतृत्वाला संधी द्यायचं आता हाच टाईम आलेला आहे. कारण राजा का बेटा राजाच होणार ही पद्धत जी आहे ती आता या ठिकाणी लातूरकरांनी हाणून पडली पाहिजे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी म्हणू शकतो. कारण लातूरचा चेहरा मोहरा जर बदलायचा असेल तर ते तुम्ही सर्वस्वी या लातूरकरांनी युवा नेतृत्वाला संधी देऊन बघावं आणि पक्षश्रेष्ठीसुद्धा नक्कीच संधी देईल. कारण मी आणखी काय आता जस्ट हाताळलेले 2-4 मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे मोहननगरचा जो भाग आहे, बुरानगरचा जो भाग आहे त्या भागामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी आहे का पाण्यात घर आहेत हाच एक प्रश्न पडला होता. एक आजी रात्रभर झोपली नाही. तिच्याकडे बघून अक्षरशः माझ्या डोळ्याला म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं. का? कारण घरामध्ये घोटा पाणी होतं. आपले जे घोटे आहेत ते आपले बुजून जातील इतपत पाणी होतं. कोणाच्या घरामध्ये गेची होते, कोणाच्या घरामध्ये बेंडकं होते. अशा परिस्थितीमध्ये जिथं जनावरं सुद्धा राहणार नाहीत अशी परिस्थिती आपल्या लातूरसारख्या शहरामध्ये आहेत. आणि आपण लातूर शहराला डिजिटल बनवण्याचं स्वप्न बघतोय. हे कुठंतरी बदललं पाहिजे. हा कुठंतरी पायंडा मोडला पाहिजे. तिथं तलाट्यांना तात्काळ फोन करून त्यांचे सरसकट पंचनामे करून त्या लोकांना 10,000 रुपये मदत मिळवून देण्याचं कामसुद्धा झालं. आणि कसं असतं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे कुठं काही विषय झाला की थोडंसं बघतात, फोटो सेशन होतो आणि ते फ्लॅश केल्या जातात. पण मी त्या विश्वासाचा नाही आहे. मला एकच गोष्ट वाटते की जे तुम्ही बघताय तिथं तुम्ही काय प्रकारची मदत करू शकता. आज जे मदत पूरग्रस्तांना जे मदत दिली एकनाथ शिंदे साहेबांनी ती मदत मोहननगर भागामध्ये 272 कुटुंबांना या ठिकाणी किट देण्यामध्ये मी सक्षम राहिलेलो. आज त्यांची दिवाळी दसरा गोड करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मी ठामपणे सांगू शकतो की आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांची दसरा दिवाळी गोड केली. सचिनजी दाने साहेब
साहेबांना एकच प्रश्न मी केला की आमच्याकडचा जो प्रभाग आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जिल्हा प्रमुख स्वतः तिथं येऊन जिल्हा प्रमुखांचा दौरा झाला, जिल्हा प्रमुखांनी स्वतः तो दौरा डोळ्यांनी पाहिला आणि मदतीचा जो ओक आहे, जो दायित्व देण्याचं लागतं, तसं तर ते रेणापूरच्या पूर्ण प्रभागामध्ये तिकडच्या जास्त अतिवृष्टी झाली होती, त्याही भागामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी मदत पोहोचवली गेली ते तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत वाटप करण्यात आली. तोच एक भाग म्हणून आपण मोहननगरमध्ये सुद्धा आपण बऱ्याच घरांना किंबहुना तिथल्या सगळ्या जयनगर असेल, मोहननगर असेल, बुराननगर असेल, इथं आपण किट वाटपण्याचं काम केलं. म्हणजे प्रभागाशी तुमची फक्त नाळच नाही तर तुमची सर्वसामान्यांशी बांधिलकी सुद्धा आहे आणि विकासाच्या बाबतीतही तुम्ही तुमचं विजन मांडतच आहात. सर, याला घेऊन माझा एक असा प्रश्न आहे की आता जी मागची जी निवडणूक झाली महानगरपालिकेची, तर त्यामध्ये असलेले मतदार आणि आता जे निवडणुका होणार आहेत तर यामध्ये असलेले मतदार, याच्यामध्ये वाढीव मतदारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर यामुळं शेवटी काय, निवडणूक म्हणल्याच्या नंतर मतदानाचा हिशोब करणं उमेदवार म्हणून हे महत्त्वाचं आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? नवीन तरुण उमेदवारांसाठी या मतदार याद्या फेवरेबल आहेत का, किंवा काय वाटतं तुम्हाला? बघा, याच्यावरती माझी स्पष्ट भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे. बरं. जर प्रभाग रचना जर तुम्ही 2017 प्रमाणे केलं असाल, बरं. त्याच्यामध्ये 1 इंच इकडं ना तिकडं काही फरक नाही आहे. प्रभागाच्या रचना हे 2017च्या रचनेनुसारच तुम्ही केलात, बरोबर. मग तुम्ही एखाद्या प्रभागामध्ये ज्यावेळेस 5,000च्या संख्येनं तुम्ही मतदार वाढवताय, ते मतदार कोण आहेत? या मतदारांना खरं तर जातीयतेचा रंग देता येऊ नये, माझं मत, या मताचा मी आहे. पण ॲक्च्युली ते 5,000 मतदान कुठल्या भागातनं शिफ्ट झालं, का शिफ्ट करण्यात आलं? मला काय म्हणायचं आहे, जर तुम्ही प्रभाग रचना जर उलटफलट केल्या असत्या, किंबहुना ह्या प्रभागाचा भाग काही काढून त्या प्रभागाला जोडला असता, तर त्या पद्धतीनं मतदार नवीन ॲड होणं, डिलीट होणं हे शक्यतेचा प्रभाव होता. पण जर 2017च्या प्रभाग रचनेनुसार जर प्रभाग रचना पडली असेल, तर माझं मत आहे निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण 2017च्या ह्याच्यानुसार तुम्ही याद्या पण 2017च्याच मागवा. त्याच्यामध्ये मी मान्य करू शकतो एवढा विषय, नव मतदार त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजेत. नव मतदार किती असू शकतात? असून 1,500, 2,000, ठीक आहे. 7 वर्ष झाले आज इलेक्शन लागलेले नाहीत, त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 2 ते 2,500 आपण मतदार, उरलेले 2,500 मुलं आता 18 वर्षाची झाली करेक्ट असतील, करेक्ट तर आपण करेक्ट ते इतका मोठा फरक, एवढा मोठा डिफरन्स होऊ शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि निवडणूक आयोगाने याच्यावरती गांभीर्याने तसं काही आक्षेपही मागवण्यात आले होते. पक्षाकडनं, विविध संघटनाकडनं सुद्धा याच्यावरती आक्षेप नोंदवण्यात आले होते. याच्यावरती जर करेक्ट अभ्यास करायचा असेल तर ही वेळ नाही आहे की तुम्ही मतांची हेरफार करताय. नेमका हा 5,000चा गट्टा येतोय, तो नेमका आला कुठून? निवडणुकाचा तोंडावरती येऊन ठेपल्यात. त्यांना हुडकायचं कुठून? कुठल्या एरियामध्ये जायचं? कुठला मतदार कुठे गेला? ॲक्च्युली मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आदमनगरचा काही भाग आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये काय, नाल्यांची व्यवस्था तुम्हाला तर माहिती आहे. आपल्या लातूरमध्ये नाल्या करायच्या म्हणलं तर काय पद्धतीने टेंडर भरले जातात, काय पद्धतीने रस्त्याची व्यवस्था होते, किती इंचाचं तुम्ही रोड भरणी करून घेताय किंवा किती इंचापर्यंत तुम्ही खड्डे भरवताय. हे सगळ्या पद्धती खऱ्या नियमानं बंद केल्या पाहिजेत. त्या आदमनगरच्या जनतेचा हा प्रश्न आहे की नेमकं त्यांनी राहायचं कुठून, ते रहिवासी कुठले हाच त्यांना प्रश्न पडलाय. आज ते राहतात 1 नंबरमध्ये, मतदान करतात 2 नंबरमध्ये. एकवाले म्हणतात तुम्ही 2 नंबरचे आहेत, 2 नंबर प्रभागाचे आहेत, आणि 2 नंबर प्रभागवाले म्हणतात तुम्ही 1 नंबर प्रभागवाले आहेत. अरे त्या जनतेला तुम्ही कधी न्याय देणार आहात का नाही? का वर्षानुवर्षे जे गणित चाललेत, वर्षानुवर्षे जो तुमचा प्रश्न चालला आहे, फक्त तुमच्या राजकीय पोळ्या भाजायच्या, तुमच्या मतदानापुरतं तुम्ही पाय लोटांगणं घालायचे. आणि आज मी आपल्या माध्यमातून एकच सांगतोय, ही जी काही निवडणूक असेल ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, मी असं तुम्हाला परखडपणे म्हणू शकतो. आता आदमनगरच्या ज्या प्रश्नाचा तुम्ही उल्लेख केला त्या प्रश्नाकडे मी येणारच होतो, आणि या माध्यमातून मला प्रेक्षकांना सुद्धा हे सांगायचं आहे की प्रभाग क्रमांक 2चा आदमनगरचा भाग असेल, जो मोहन सरांनी उल्लेख केला त्याचा, किंवा ताजुद्दीन बाबा नगरचा सुद्धा भाग असेल सर, तर अशा भागामध्ये उमेदवार वास्तव्यास आहेत एका ठिकाणी, प्रभाग क्रमांक 2च्या भागात, आणि त्यांचं मतदान होतं दुसरीकडे, किंवा त्यांच्या मतदार याद्यामध्ये जे नाव आहे ते तो प्रभाग दुसरा आहे. तर ज्या ठिकाणी मतदान आहे तिथले नगरसेवकही यांना सांगतात की आम्ही तुमचे नगरसेवक नाही, आणि प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक त्यांना सांगतात की त्या ठिकाणी तुम्ही आमचे मतदार नाहीत, किंवा हा जो सगळा गोंधळ आहे आता तुम्ही तो मांडलात. तर मला सांगा की तुम्ही येणाऱ्या काळात महापालिकेच्या सभागृहात गेल्याच्या नंतर हा पूर्ण गुंता सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करणार, याच्याबद्दल काय विजन आहे तुमचं? 100% माझं म्हणणं काय, जी प्रभाग रचना झालेली आहे, ज्या रचनेच्या अंडरमध्ये जे लोक येतात ते त्या प्रभागाचे रहिवासी आहेत, बरोबर, त्यांचं मतदान हे त्याच प्रभागात झालं पाहिजे, हा प्रामुख्यानं मुद्दा आहे.
जरी ते बाँड्रीवरती राहत असतील, ते बाँड्री कुठली आहे बघा, त्यांचा रहिवास कुठला आहे बघा, त्या पद्धतीचं त्यांनी मतदान कुठं करतायत ते बघा. आज आपल्याकडचा काही भाग आहे, माझा प्रभाग क्रमांक 2चा सांगतोय मी, त्याच्यामध्ये जो निळ्या झेंड्यापासून जे सिद्धेश्वर स्मशानभूमीपर्यंतचा जो पट्टा आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला काही रिंग रोडमध्ये एक पट्टा येतो. त्यांना रहिवासी सांगितलं जातं 1चं, पण त्यांचं पूर्ण मतदान आहे 2मध्ये. त्यांचा विकास कोण करणार? प्रभाग 1 वाले करणार की 2 वाले करणार? पण सर, हा प्रश्न मागचे 7-8 वर्ष झालं प्रलंबित आहे. त्याच्यावर तुम्ही काही भूमिका नाही का घेतली? ही स्पष्ट भूमिका आहे माझी. काही निवेदन दिले, आंदोलन केले किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यासाठी त्याच्या मागचा पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे जो गांभीर्याने अनआयडेंटिफाईड जे मतदान बोलतो आपण त्यांना, काही मतदार त्याच्यामध्ये आज असे आहेत, 650 ते 700 मतदार आजही असे आहेत. कंप्लीट तो आकडा 1200चा आकडा होता. तो मतदार आजही अनआयडेंटिफाईड म्हणून ओळखला जातो. म्हणजे तुमच्या प्रिंटेड लिस्टवरती त्या मतदाराची नावं येतात, पण ज्यावेळेस तुम्ही ते मोबाईल वोटर हेल्पलाईनमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्यांचे नंबर लॉग इन करता आणि त्यांचं नाव सर्च करता, त्यावेळेस अनआयडेंटिफाईड म्हणून येतो. ते मतदार कोण आहेत? PPSC नंबर जनरेट होत नाही. कुठं जनरेट होतोय? आणि ते लोक तर मतदान करून निघून चाललेत. हा जो सावळा गोंधळ चालू आहे, हा निवडणूक आयोगाने गंभीररित्या याच्यामध्ये हस्तक्षेप घेतला पाहिजे. आता ॲक्च्युली ही वेळ नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती. माझ्यावरती शहर प्रमुख म्हणून जी आज जबाबदारी दिलेली आहे, आणि हा प्रश्न काय फक्त प्रभाग क्रमांक 2 पुरता मर्यादित, लातूरमधल्या प्रत्येक प्रभागाची आहे, लातूरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची समस्या होऊन बसली. ही प्रक्रिया खूप आधी व्हायला पाहिजे होती. खूप आधी व्हायला पाहिजे होती. या प्रक्रियेवरती खूप, पण कसं आहे माहिती आहे का, हे बोलतात ना की सायलेंटमध्ये धमाका करणं, याच पद्धतीनं कुठंतरी निवडणूक आयोगानं केलेलं आहे. कारण गोष्ट काय माहिती आहे का, आज तुम्ही अचानकपणे 5 ते 5.5 हजार मतदान तुम्ही अचानक एका प्रभागामध्ये वाढवताय, कुठल्या प्रभागामध्ये तुम्ही मायनसमध्ये टाकताय, हे काय प्रकार आहे? आज माझं जस्ट असाच एक प्रश्न आहे, जे मायनसमध्ये टाकले त्या प्रभागाला जर वाटत असेल की बाबा नाही, मला तर काय नाही, माझ्याकडे काही मतदार वाढले नाहीत आणि माझा प्रभाग हा मायनसमध्ये गेला, अरे पण मला हा प्रश्न विचारायचा, ते मायनस झाला, ते तुमच्या हक्काचं जर मायनस झालं असेल तो तुमचा लॉस आहे ना. ॲक्च्युली गणित काय आहे, प्रभाग क्रमांक 17 नुसार जर प्रभागाची रचना झाली असेल तर त्याच पद्धतीनं त्याचं नियोजन झालं पाहिजे. प्रभाग 17 प्रमाणेच याद्या आल्या पाहिजेत, कारण ही वेळ नाही आहे तुमची हे असं अदलाबदल करण्याची. बरोबर. सर, तुमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकामध्ये, या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे, कुणासोबत युती करणार आहे, हा एक माझा प्रश्न आहे. त्याला लागून दुसरा प्रश्न विचारतो की लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे महापौर झालेले आहेत, भाजपचे उपमहापौर झालेले आहेत, तसाच शिंदे गटाचा महापौर होईल का? तितक्या सीट तुम्ही कमवू शकाल का? असं काही चित्र आहे का पक्षात, किंवा तुमची तयारी आहे का? साहजिकशी गोष्ट आहे, आमचा जो शिवसेना पक्ष चालतो हा आदेशावरती चालणारा पक्ष आहे, आणि आमच्यासाठी पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल तो आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आम्ही मानतो. सन्माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आमचे पक्षाचे मुख्य नेते, पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिला तो आम्हाला तो पाळावा लागेल. त्यानंतर आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत ते स्थानिक लेवलला काय डिसिजन घेतात ह्याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष लागलेलं आहे. या माध्यमातून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, ज्यावेळेस आत्ताच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस सर्वच मित्रपक्षांनी एकत्रित राहून विधानसभेसाठी काम केलेलं आहे, आणि त्यासाठी आमच्या शिवसेनेने पायाची पायपीट करून या ठिकाणी काम केलेलं आहे. ते वेगळी गोष्ट आहे किती फरकाने सीट गेली किंवा काय गेली, पण विजयाचा दरवाजा बघून आपण पाठीमागं आलोय. विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आपण पोहोचून पाठीमागं आल्या म्हणजे निश्चितच तो विजय होता. त्याबाबत आपण परखड मत मानणं, त्या लेवलचा आपल्याकडे तो अभ्यास नसावा, किंवा आपण ते परखड मत मानलं नाही पाहिजे नेमकं झालं काय. पण तुम्हाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत जर शिवसेना पक्ष नेऊ शकतो तर निश्चितच तुम्ही युतीचा विचार केला पाहिजे, हे माझं मत असेल. शेवटी मी वारंवार तीच गोष्ट बोलतोय, जो पक्षश्रेष्ठी कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका एकच असेल. मित्रपक्ष कसं असतं, एकीचे बळ, कारण कसं असतं एकजूट होणं याच्यामध्ये जे बळ आहे ते बळ तुम्हाला परत कुठून नाही भेटणार. त्याच्यामुळं पक्षश्रेष्ठी जो ठरवेल तो एक निर्णय आमच्यासाठी सर्वस्वी असेल. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंबहुना मी येणाऱ्या काळामध्ये जी काही निवडणूक लढवणार आहे, मैत्रीपूर्ण झाली पाहिजे, विरोधाच्या ठिकाणी विरोध झाला पाहिजे आणि मैत्रीच्या ठिकाणी विरोध. आणि मला नेहमीच वाटतं मनभेद नसावेत, मतभेद असावेत राजकारणामध्ये. तुम्ही एकमेकाशी काय, आता एखाद्या राजकीय पक्षाने जर समजा विरोधाची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये जर जनतेचं हित असेल, कमी जास्त करणार नाही. आम्ही विरोधाकडे बघतात ना, तो विरोधक आहे असं आम्ही बघणार नाही. जर त्याच्याकडनं चांगलं काम होत असेल तर शिवसेना नक्कीच त्याच्या कामाचं कौतुक करेल. बरं, शिवसेना शिंदे गट आणि लातूरचा महापौर गणित जुळेल असं वाटतंय का? काय वाटतं? 100% जुळेल. मी आता ज्या पद्धतीने बघतोय, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सचिनजी दाणे साहेब आज नगर पंचायत
मी एक लहान तोंडी मोठा घास घेईल. एका ठिकाणी असा सहज प्रश्न झाला, कुठं आहे शिवसेना या शब्दावरती आज जे रान पेटले रेणापूर नगरपंचायतीमध्ये. आज तुम्ही जर आकडेवारी काढली असेल, आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो. आज शिवसेना रेणापूरमध्ये 2 नंबरच्या स्थानावरती जाऊन पोहोचलेला आहे. बरं. या ठिकाणी तिरंगी लढत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जो रिझल्ट येणार आहे तो शिवसेना कुठं आहे म्हणणाऱ्याच्या प्रश्नाला हे जबरदस्त उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला डावलून उत्तर होणार नाही या ठिकाणी. लातूर शहरामध्ये पूर्वीही लातूर शहरातल्या नागरिकांनी शिवसेनेला मतदान केलेलं आहे, शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे. मग ज्या पद्धतीनं जर स्वबळाची काही घोषणा होत असेल किंवा स्वबळावरती पक्ष लढवत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने लढायला सक्षम आहोत. आणि त्यावेळेस का शिवसेनेचा महापौर नसणार आहे? आमच्याकडे विजन आहे. आणि जो तरुणाई आज शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेकडे जो पक्षप्रवेशाचा ओघ तुम्ही बघताय, आज मुंबई ते लातूर इथंपर्यंतचा जो जरी प्रवेश बघितला किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकडची जी ओढ बघितली, प्रचंड प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहे. ते कुठल्यावरती? एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून होत आहे. गोष्ट काय माहिती आहे का, एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या काही योजना, आज ते लाडकी बहीण योजना असेल, आज त्यांचे लाडकी बहीण योजना जरी समजा युतीच्या सरकारमध्ये झाला असेल तरी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालेला निर्णय आहे. आज तुम्ही पाहू शकता जो आनंदाचा शिदा दिवाळी दसऱ्याला किंबहुना कुठल्याही सणाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, कुठल्याही सणाला गोरगरिबाची दिवाळी गोड झाली पाहिजे याच्यासाठी आनंदाचा जो शिदा होता तो सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबाच्या काळामध्येच देण्यात आलेला होता. आज बऱ्याचशा योजना आहेत. स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब, आता जे तुम्ही जर बोलत असाल लातूरचा जर महापौरपदी शिवसेना महापौरपदी बसवेल का नाही बसवणार. आमच्याकडे लॉंग टर्म विजन्स आहेत. आजच्या घडीला आमच्याकडं स्वर्गीय आनंदजी दिघे नागरी सहायता कक्षाचं आज आमच्याकडे पोर्टल आहे. त्या पोर्टलची निर्मिती झाली. दसऱ्याच्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेबाच्या हाताने त्याचं इनॉग्रेशन झालं आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की लातूर जिल्ह्यातनं एकमेव प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली होती. ती गणित असं आहे की एखाद्या व्यक्तीचा जर सगळं बायोडाटा जर घेतला, आपण पूर्ण व्यक्तीची व्यक्तिगत माहिती भरली, त्याचं नाव काय, त्याची सबकास्ट काय, तो काय व्यवसाय करतो, त्याचं आर्थिक उत्पन्न काय, त्याच्या घरावरती डिपेंडेंट किती आहेत, इंडिपेंडेंट किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस तुम्ही माहिती भरता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सबमिट करता, सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्वर्गीय आनंदजी दिघे साहेबांच्या नावाने एक पत्रक निघतं. त्या पत्रकावरती तुम्ही शासनाच्या माहिती असलेल्या योजना आपल्याला 2 ते 3च असतात. पण ज्या दिवशी मी तो सेशन अटेंड केला तेव्हा मला कळालं की बाबा 1200 ते 1300 योजना सरकार लॉन्च करतं. त्याच्यातल्या 2 ते 3च योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या जातात. त्याच्यातले 1% नागरिक त्याचा लाभ घेतात. तर ही कुठंतरी तूट आहे. सर, आपण त्या पत्रकाचा संदर्भ दिलात, आपण त्याचा अभ्यास केलेला असणार आहे. तर महानगरपालिकेच्या खास करून क्षेत्रामध्ये किती योजना शासनाने लॉन्च केल्या आहेत, जो की महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या कोलॅबरेशनने चालवता येईल अशा काही योजनांची माहिती आहे? बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये. आता जे तुम्ही सोलार सिस्टीमची योजना जे केलेलं आहे, सोलारचं जो आहे त्याला तुम्हाला सबसिडी सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. मनपा प्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने चालणार असा काही प्रकल्प आहे का? नाही, आता तसं म्हणता येणार नाही आपल्याला. राज्य शासनाने जे काही निर्णय घेतले, राज्य शासनाने जे काही पत्रक काढले, ज्या काही योजना तळागाळातील लोकांसाठी दिल्या, त्या पूर्ण योजनाबद्दल बोलतोय. मग ते कोलॅबरेशन महानगरपालिकेचं राज्य शासनाचं असेल, राज्य शासनाचा जनतेचा असेल, म्हणजे अल्टिमेटली आपण त्याच्याकडे कुठलं कोलॅबरेशन न बघता लोककल्याणकारी योजनांची शिदोरी, त्याचं नावच आहे लोककल्याणकारी योजनाची शिदोरी, हे सामान्य नागरिकांच्या दारोदारी त्याचं ब्रीदवाक्य आहे. तर त्याच्यामुळं काय येणाऱ्या काळामध्ये एकच गोष्ट आहे, जे आपण 500-1000 रुपये देऊन कुठले फॉर्म वगैरे भरतो, तर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेबांच्या नावाखाली जे नागरी सहायता कक्ष चालणार आहे त्याच्या माध्यमातून शिवसेना ही प्रत्येक प्रभागावाईज आम्ही एक केंद्र ओपन करून तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे काही गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम असतील त्यांचे अर्ज भरून देणे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकापर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे हे आमच्या शिवसेनेचं उद्दिष्ट असेल. मोहनजी, आपण पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आता उमेदवारी मागतच आहात. सुरुवात म्हणून प्रभाग क्रमांक 2 मध्ये काही कार्यक्रम आयोजित केले आहेत का, किंवा काही आता तुमचं येणाऱ्या काळामध्ये काही आहे का प्रयोजन? प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी, प्रभाग पिंजून काढलं, मुख्यत्वे प्रभागातील नागरिकांच्या समस्याचा जाणून घेणं, आढावा हे तर माझं सत्र चालूच आहे. पण प्रामुख्याने जर बघितलं तर आपला नक्कीच या गोष्टीसाठी एक सुरुवात म्हणूया. किंबहुना तिथून एक असतं प्रभाग 2 म्हणजे विक्ट्रीचा सिम्बॉल आहे आणि याच्याकडे दुर्लक्षित करता कामा नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या 10 तारखेला म्हणजेच 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आपण या ठिकाणी नूतन 3 शाखेचं ओपनिंग करत आहोत. शिवसेनेच्या नवीन 3 शाखा,
त्या माध्यमातून शाखा प्रमुखाची नियुक्ती आणि काही शिवसेनेचे प्रवेश आहेत जे आपल्यामध्ये विविध संघटनाचे आणि विविध पक्षाचे आपण प्रवेश घेणार आहोत. त्या प्रवेशानंतर आमच्याकडं गेली 7 वर्ष झालं नवसंकल्प सेवाभावी संस्था आणि नवसंकल्प पुरुष बचत गट यांच्या माध्यमातून कनेक्टेड आम्ही एक 20 ते 25 ते 30 लोकांची बॉन्डिंग केलेली एक टीम आहे. एक आग्रहास्तव नवीन नूतन शहर प्रमुखपदी नियुक्ती झालं म्हणून लोकांकडनं जे भरभरून आज प्रेम भेटतंय त्या प्रेमाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी नागरी सत्कार सोहळ्याचं सुद्धा आयोजन या नवसंकल्प पुरुष बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आमच्या शिवसेनेचे जे तडफदार नेतृत्व आहे जिल्हा प्रमुख आदरणीय सचिनजी दाने साहेब यांचं नेमकं येणाऱ्या लातूर शहरासाठीचं विजन काय आहे, लातूर शहर काय पद्धतीने विकसित झालं पाहिजे किंवा प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेमकं काय समस्या आहेत तिथल्या नागरिकांच्या प्रश्नावरती वाचा फोडण्याचं काम या सभेच्या माध्यमातून केलं जाईल. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मधील किंबहुना समस्त लातूरकरांना मी आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येनं या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं, कारण कुठंतरी आपल्याला बदल घडवायचा आहे आणि लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर एवढंच ही आमची सुरुवात असेल. आपण शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते आहात, लातूरमध्ये काम करताय आणि तुमचा चेहराही बराचसा शिंदे साहेबांशी मिळता जुळता आहे. असा फील होतोय की आपण शिंदे साहेबांशी बोलतो. तर या पाठीमागचं काय, म्हणजे तुम्ही मुद्दाम तशी स्टाईल केली की मग ते काय कसं हे गणित कसं जुळवलं तुम्ही? मला एक गोष्ट म्हणायचं आहे, उदाहरण सांगतोय. म्हणजे आता जर समजा एखाद्याला वाटलं की मला शिंदे साहेबाचे दिसायचंय त्याच्यासाठी बट ऑब्व्हियसली सर्जरी करावं लागेल किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला लुकआउट करावं लागेल. मला गॉड गिफ्टेड आहे आणि मला अभिमान पण आहे. मी दिसण्यासारखा शिंदे साहेबासारखा नसावा, पण मला देवानं भविष्यामध्ये जर संधी दिली तर माझ्या अंगाला काटा येतोय. मी एकनाथ शिंदे साहेबासारखं काम करण्याची संधी किंवा त्या पद्धतीचं नेतृत्व जर माझ्या अंगी जर भिनायला चालू झालं तर त्या पद्धतीचं काम या लातूर शहरामध्ये मी करण्याचं काम करेन. आणि माझं सौभाग्य आहे, बरेच लोक बोलतात की तुम्ही शिंदे साहेबासारखं दिसताय, तो एक योगायोग म्हणावा. आज मी त्यांच्यासोबत काम करतोय. जसं आज कुठं बघायला गेलं तर आपल्याकडे पुण्याला बघायला गेलं तर प्रतिबालाजीचं एक संस्थान ज्या पद्धतीने निर्माण झालंय, तसं मी या गोष्टीसाठी देवाचं कोटी कोटी आभार मानेल की शिंदे साहेबासारखी दिसणारी प्रतिकृती जर आज लातूरमध्ये असेल तर त्यांच्यासारखी काम करणारी प्रतिकृती म्हणून लोकांमध्ये माझी ओळख असावी आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडावं एवढीच एक माझ्या म्हणजे सदिच्छा असेल त्या गोष्टीसाठीची. तर हे होते प्रभाग क्रमांक 2चे इच्छुक उमेदवार, संभाव्य उमेदवार मोहन दिवटे. शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाकडून त्यांना तिकीट हवं आहे, ते स्वतःला त्या बाजूने सक्षम समजतात आणि जर पक्षाने त्यांना संधी दिली आणि त्यांचा असा विश्वास आहे की तरुण तडफदार नेतृत्वाला संधी देण्यासाठी शिवसेना शिंदे गट हा नेहमी अग्रेसर असतो, हा पक्ष तरुणांना संधी देणारा पक्ष, असं कुठेतरी ते समीकरण आहे हेही ते सांगतात. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना शिंदे गटाचा महापौरसुद्धा बनू शकतो असाही विश्वास ते व्यक्त करतात. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. प्रभाग क्रमांक 2च्या समस्या असतील किंवा लातूर शहराच्या विकासाचं मॉडेल असेल, या सगळ्या गोष्टींना घेऊन जनता शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडे कसं पाहते आणि त्यांना कसा प्रतिसाद देते, मोहन दिवटे हे किती मताधिक्यानं त्या ठिकाणी सभागृहामध्ये निवडून जाणार आहेत की नाही, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.